और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना, उसको हिट करो, जल्दी से करो सब्सक्राइब। नमस्कार, मी स्वाती कुंभार, वार्ता जगत न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत। समाजात अनेक व्यक्ती येतात आणि जातात, परंतु काही व्यक्तिमत्वे आपल्या कार्याने लोकांच्या मनावर कायमची छाप उमटवतात। निस्वार्थ समाजसेवा, गरजूंना मदतीचा हात, महिलांच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने प्रयत्न आणि गोरगरिबांच्या अडचणीत धावून जाण्याची भावना जपणारे असे 3 मान्यवर व्यक्तिमत्वे म्हणजे राज मरियन, मॅडम वंदना सुक्रे आणि ॲडव्होकेट अजय जाधव। राज मरियन हे संस्थापक सचिव म्हणून अनेक वर्षापासून कोणतीही वर्गणी किंवा आर्थिक अपेक्षा न ठेवता सातत्याने सामाजिक कार्य करत आहेत। गरीब विद्यार्थ्यांना मोफत वह्या पुस्तकांचे वाटप, कौटुंबिक सल्ला व मार्गदर्शन, महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी प्रयत्न आणि गरजूंच्या अडचणीच्या वेळी मदतीला धावून जाणे हे त्यांच्या कार्याचे मुख्य वैशिष्ट्य आहे। समाजाप्रती असलेली त्यांची निस्वार्थ तळमळ अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे। मॅडम वंदना सुक्रे या MSW पदवीधर असून अरुल फाउंडेशनच्या सहसचिव म्हणून कार्यरत आहेत। कौटुंबिक सल्ला व मार्गदर्शन क्षेत्रात त्यांनी अत्यंत उल्लेखनीय कार्य केले आहे। महिलांच्या सशक्तीकरणासाठी त्या नेहमी पुढाकार घेतात आणि अनेक महिलांना योग्य रोजगार व स्वावलंबनाचा मार्ग मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात। गरजू लोकांना सर्वतोपरी मदत करण्याची त्यांची भावना समाजासाठी मोठा आधार ठरत आहेत। ॲडव्होकेट अजय जाधव हे संस्थेचे कायदेशीर सल्लागार म्हणून कार्यरत असून समाजातील गोरगरिबांना विनामूल्य कायदेशीर मदत देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहेत। कौटुंबिक सल्ला, मार्गदर्शन आणि जिथे गरज तिथे उपस्थित या तत्वावर विश्वास ठेवून ते नेहमी लोकांच्या मदतीसाठी तत्पर असतात। त्यांच्या कार्यामुळे अनेकांना न्याय आणि योग्य मार्गदर्शन मिळत आहेत। ही तिन्ही व्यक्तिमत्वे समाजसेवेच्या माध्यमातून मानवतेचा संदेश देत असून त्यांच्या कार्यामुळे समाजात सकारात्मक बदल घडवत आहेत। आता पाहूया या 3 उदार व्यक्तिमत्वांची आमच्या वार्ता जगत न्यूज चॅनलच्या प्रतिनिधीने घेतलेली मुलाखत। नमस्कार, जय महाराष्ट्र। मी राज अरुलदास मरियन, अरुल फाउंडेशन ह्या NGOचे फाउंडर सेक्रेटरी मेंबर असून आमची NGO विविध सामाजिक कार्य, वैद्यकीय व शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत असून आमच्या NGO मार्फत अनेक कौटुंबिक मार्गदर्शन केलेले आहेत। आमच्याकडे शैक्षणिक क्षेत्रातील जे गोरगरीब व्यक्ती येतात त्यांच्यासाठी आम्ही मोफत वह्या पुस्तकं वाटप करून त्यांना शिक्षणाचं पुढं वाटचाल सुरळीत राहावी अशी आम्ही मदत कार्य करतो। त्याचप्रमाणे वैद्यकीय मदतीसाठी सुद्धा आम्ही जनजागृती करून लोकांना आवाहन करून त्यांना जमेल ती मदत करण्याचे प्रयत्न करत असतो। त्याच पद्धतीने आमच्या भागातील काही क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थिनी ह्या लोकांनी चांगले काम केले आहेत। अशा लोकांना पुढील वाटचाल व्यवस्थित व्हावे, आपलं सुरळीत व्हावे यासाठी आम्ही त्यांचेही सत्कार करून गौरव करतो त्यांना। अशा प्रकारे आमची NGO कार्यरत आहे। अनेक वर्षापासून आम्ही हीच कार्य करत आलेलो आहे। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोविड पिरियडमध्ये आमच्या NGOने खूप महत्त्वाची कामं बजावली। त्यावेळेस आम्ही जे वैद्यकीय क्षेत्रामध्ये जे पॅरामेडिकल फोर्स आहेत त्यांनी खूप कष्टाचे काम केले। अशा लोकांसाठी आम्ही व डॉक्टरांचा आम्ही सत्कार करून त्यांना गौरव करून त्यांना आम्ही प्रोत्साहन दिले की तुमचं हे कार्य खूप चांगलं झालं। आमच्या NGO मार्फत आम्ही तुमचा त्याबद्दल सत्कार करतो, तुम्हाला गौरव करतो। त्यानंतर आम्ही हे कार्य पुढे चालूच ठेवले व आजही आमचे कार्य अशाच प्रकारे चालू आहे। सर, कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी म्हणजे काय व ती असणे का गरजेचे आहे? सर, सर्वप्रथम मी तुमच्या एक निदर्शनास आणून देऊ इच्छितो की आज आपल्या पुणे, पिंपरी चिंचवड ह्या परिसरामध्ये बैठी घर बघणे हे अत्यंत दुर्मिळ झाले आहे। जिथं तिथं बिल्डिंग इमारती उभा केलेल्या आहेत, पण जुन्या इमारती ज्या उभ्या झाल्यात त्याच्यामध्ये काही लोकांनी त्याची सोसायटी स्थापन केली नाही। सोसायटी स्थापन केले नसल्यामुळे त्याच्यामध्ये मनमानी कारभार चालतो।
त्याच्यामध्ये काही लोकांना वाटते की आपली सोसायटी सुशिक्षित व छान सुंदर असावे म्हणून, पण काही लोकांना त्याचा विरोध असतो पूर्णपणे, की बाबा हे लोक महिन्याला एवढे पैसे का घेतात, कशाबद्दल घेतात, म्हणून ते त्याला विरोध करून ते लोक त्यांची जी मासिक वर्गणी आहे ते टाळायचा प्रयत्न करतात. त्यामुळं अशा हे कार्य थांबण्यासाठी म्हणून सोसायटी गृहनिर्माण संस्था संघटित हे अत्यंत गरजेचे आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी ही स्थापन व्हायला पाहिजे. ती एक संघटना असते आणि ती परवडणारी सुद्धा असते, ती सुरक्षित असते, सामुदायिक जीवन प्रदान करण्यासाठी आवश्यक आहे. सामाजिक मालमत्ता जी असते, सुविधा सुरक्षिता व्यक्तिगत करणारी कायदेशीर संस्था म्हणून ओळखली जाते. त्यामुळं हे अत्यंत गरजेचे आहे की प्रत्येक इमारतीमध्ये सोसायटी होणं हे गरजेचं आहे. सर, सोसायटी स्थापन झाल्यानंतर कार्यकारिणी सभासद कसे निवडायचे व त्याचे कार्य काय? आता सोसायटी स्थापन झाल्यानंतर तिथं मतदानाप्रमाणे होतं. आता कसं की जे बायलॉज प्रमाणे की तिथं जे कार्यकारिणी असतात, कार्यकारिणी सभासद म्हणजे कमीत कमी ते 7 ते 11 पर्यंत असे असतात. त्याच्यामध्ये कसे की एक अध्यक्ष असतो, मग सचिव असतात आणि खजिनदार असतो. हे 3 मुख्य असतात आणि त्यांच्या सहकार्यासाठी त्यांचे सहकारी म्हणून निवडले जातात. तर ह्यांचं काम काय असतं की सोसायटी ही पारदर्शकताप्रमाणे चालली पाहिजे, की आपण जी वर्गणी घेतो ती कशासाठी आपण वापरतो, काय वापरतो, ह्याच्या पूर्ण पारदर्शकताप्रमाणे दाखवायला पाहिजे. बरं, त्या सोसायटीमध्ये जेव्हा आपण सभासद ही जी कार्यकारिणी सभासद निवडतो त्याला एक प्रकारे आपण म्हणतो की एक निवडणूक प्रक्रिया असते, की जे व्यक्ती त्या पदासाठी योग्य आहे अशा व्यक्तीला ते निवडून देतात व त्यामुळे पुढील त्यांची जी सोसायटीची कार्यकारिणी असते ती खूप सुरळीत चालू असते व ते सगळे हिशोब आणि सर्व जे काही देखभाल असते सोसायटीची, लोकांच्या अडीअडचणी असतात, काही घरगुती अडीअडचणी असतात, ह्या सर्व सोडवण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी ही कार्यकारिणी असते व ती निवडून दिली जाते. सर, बिल्डरने सोसायटी स्थापन करून हँड ओव्हर करताना सोसायटीने बिल्डरकडून कोणती कागदपत्रे मिळवणे गरजेचे असते? आता आपण बघतो की सोसायटी स्थापन झाल्यानंतर बिल्डरचं मुख्य काम असतं की त्यांनी त्याची सोसायटी स्थापन करून त्याची सर्व कागदपत्र त्या सोसायटीच्या मेंबरकडे देणे. म्हणजे त्याच्यामध्ये सर्वप्रथम काय असतं की त्यांनी जी बिल्डिंग ॲग्रीमेंट केलेली असते, म्हणजे जे लँडलॉर्ड जमीन मालक असतो त्याच्याशी त्यांनी डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट केलेलं असतं. ती डेव्हलप झाली की ती त्याच्यानंतर ते डेव्हलप ॲग्रीमेंट द्यावं लागतं. बरं, ते ज्यावेळेस चालू काम करतो त्यावेळेस कमेन्समेंट सर्टिफिकेट म्हणून असतं, ते कमेन्समेंट सर्टिफिकेट त्यांना द्यावं लागतं. बरं, कमेन्समेंट असताना ते काम चालू असतं. काम चालू झाल्यानंतर काम पूर्तता झालेले म्हणजे कम्प्लिशन सर्टिफिकेट आपण त्याला बोलतो, तर कम्प्लिशन सर्टिफिकेट द्यावं लागतं. ह्या 3 सर्टिफिकेट अत्यंत महत्त्वाचे असतात. मग हे झाल्यानंतर मग त्यांनी परत ते सगळं हँडओव्हर झाल्यानंतर 6 महिन्याच्या आतमध्ये ती जी जमिनीचे हस्तांतर करून द्यावं लागते. म्हणजे सोसायटीच्या नावाने जमिनीचे हस्तांतर ती 6 महिन्यातच व्हायला पाहिजे. सर, सोसायटीमध्ये प्रत्येक फ्लॅटचे कम्प्लिशन असणे गरजेचे आहे का? त्याचं नेमकं महत्व काय? आता सोसायटी जेव्हा निर्माण करतात त्यावेळेस त्यांना कम्प्लिशन सर्टिफिकेट हे दिलं जातं. तर प्रत्येक फ्लॅटला कम्प्लिशन सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे. जर कम्प्लिशन सर्टिफिकेट नसेल तर त्यांना बँकेकडनं जो कर्ज मिळतो ते मिळणं कठीण होतं त्यांना. मग त्यांना काय करावं लागतं की जास्त रकमेच्या फायनान्स कंपनीकडनं जाऊन त्यांना कर्ज घ्यावं लागतं. तर कम्प्लिशन नसल्यावर त्याची अडवणूक होती. दुसरी गोष्ट, त्यांना मग पाण्याची सुविधा किंवा इतर सुविधा काय मिळवायची असेल, जसं इलेक्ट्रिसिटी आहे, ह्या सगळ्या सुविधा मिळवायला पण त्यांना खूप अवघड जाते. त्यामुळं कम्प्लिशन हे अत्यंत गरजेचे आहे. समजा पुन्हा नंतर त्यांना विकणे आहे किंवा मॉर्गेज करणे आहे, ह्याच्यासाठी त्यांना खूप अवघड होते. आम्ही ज्यावेळेस हे मार्गदर्शन करत असताना आम्ही एक सोसायटीमध्ये आम्हाला असा म्हणजे फारच कटू अनुभव आला. ती सोसायटी स्थापन होऊन 22 वर्ष झाली होती, पण 22 वर्षामध्ये तिथं एकही प्रकारचे कागदपत्र म्हणा किंवा रेजिस्टर्स म्हणा हे त्यांच्याकडं
उपलब्ध नव्हते. त्या सोसायटीमध्ये अनेक मान्यवर होते. त्या सोसायटीमध्ये जे कोणी कायदे तज्ज्ञ होते, सर्वांना सगळं नॉलेज होतं, पण तरी सुद्धा ती सोसायटी 22 वर्ष का मागं पडली असा प्रश्न आमच्या संस्थेला पडला. त्यावेळेस आमच्या संस्थेतील सगळे पदाधिकारी आम्ही बसून चर्चा केली. चर्चा करून ते चॅलेंज आम्ही स्वीकारल्यानंतर मग आम्ही त्याच्यामध्ये खूप डीपली अभ्यास चालू केला. ते डीपली अभ्यास चालू करताना आम्हाला असं निदर्शनास आलं की त्या सोसायटीमध्ये काही लोकांना असं वाटत होतं की बाबा का कायदेशीर आपण जावं, न गेल्याने त्याचा काय म्हणजे त्याचा फायदा कोणाला आहे, हे सगळं विचार करून त्यांनी एक प्रकारे बिल्डरलाच मदत करण्याचा प्रयत्न केला असं निदर्शनास आलं. त्यावेळेस मग आम्ही विचार केला की आता आपण कायद्याने सर्व गोष्टी 22 सॉल्व करून हे जेवढे बी फ्लॅट धारक आहेत त्यांना न्याय मिळवून द्यायचा. कारण ह्याचं फ्लॅट धारक जे कोणी आहेत त्यांनी त्यावेळेस आपलं खूप जी काही पुंजी त्यांना मिळाली, म्हणजे कुणी रिटायर झाले, कुणी काय झाले, असे पैसे त्यांनी त्याच्यामध्ये गुंतवलेले होते. म्हणजे कुणी असं गर्भश्रीमंत नव्हते. जे ते असेल त्यांनी आपल्या आपल्या पद्धतीने ते निर्माण करायचा प्रयत्न केला. पण त्याच्यामध्ये जेव्हा 22 वर्षाचा हा स्पेस दिसला तो खूपच आम्हाला खूपच त्याचं वाईट वाटलं की इतकं का झालं, सोसायटीच्या तर्फे होण्याचं काम असं का झालं. मग आम्ही प्रत्यक्षात जाऊन डेप्युटी रजिस्ट्रार ऑफिस कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी यांच्याकडे जाऊन ह्या सोसायटीबद्दलची आम्ही कागदपत्राची तपासणी केली. तपासणी केल्यावर असं निदर्शनास आलं की ही सोसायटी लिक्विडेशनमध्ये गेली होती. लिक्विडेशनमध्ये गेल्यामुळं त्या सोसायटीला बाद करण्याचा पूर्ण अधिकार डेप्युटी रजिस्ट्रारांकडे असतो. त्यांनी तो आदेश जारी केले होते. परंतु काही लोकांनी ती मध्यस्थी करून ते आदेशाला विनवण्या करून तो आदेश म्हणजे रिव्हर्स घेण्यासाठी विनंती केली व तो तसा झाला. त्यानंतर पण काही लोकांना असं वाटत होतं की आपली सोसायटी राहावी व चांगली निर्माण व्हावी ती सोसायटी. पण त्यानंतर पुन्हा त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. त्याच्यामध्ये मग त्याचे रजिस्टर्स नाही, काय नाही. मग आम्ही त्यावेळेस सगळ्या मेंबर्सांना घेऊन त्यांना सांगितलं की बाबा आपला अधिकार जर ठेवायचा असेल तर हे सर्व कागदपत्र व डॉक्युमेंट्स आणि रजिस्टर्स करणे गरजेचे आहे. त्यावेळेस त्यांनी त्याला होकार दिला व आम्हाला तसं पत्रक दिलं की तुम्ही आम्हाला सर्व कायदेशीर बाबीतनं आम्हाला सुरक्षित करा व जे काय असेल तो आम्ही खर्च स्वीकारण्यास तयार आहे. मग आम्ही त्या कामास लागलो. त्यावेळेस आम्ही कमीत कमी 5 ते 6 जण ती कामं करत होतो. कारण कुठल्याच प्रकारचे डॉक्युमेंट्स नाही. पूर्वी 2000 सालामध्ये जे काही डॉक्युमेंट्स असायचे ते हस्तलिखित व्हायचे. त्यावेळेस कम्प्युटराइज नसल्या कारणाने आम्हाला कमीत कमी 7 ते 8 हवेलींमध्ये जाऊन हे कागदपत्र प्राप्त करावं लागले. एक कागदपत्र मिळवण्यासाठी आम्हाला 1.5 ते 2 महिने लागले. त्याच्यासाठी आम्हाला ऊन असो, पाऊस असो, थंडी असो ह्याचा विचार न करता ते बोलवेल त्यावेळेस तिथं जावं लागले आणि ते कागद प्राप्त करून घेतला. अशा प्रकारे आम्ही ते कागद सगळी प्राप्त केली. त्यानंतर मग आम्हाला असं निदर्शनास आलं की ह्या सोसायटीचे 9 फ्लॅट हे बिगर कम्प्लिशनचे आहेत. ते कम्प्लिशन नाहीये. त्यावेळेस मग आम्हाला त्यासाठी आर्किटेक्ट बोलवावं लागला, इंजिनियर बोलवावं लागला. त्यांना मग आम्ही सर्व काही प्रकरण दाखवलं. त्यावेळेस त्या आर्किटेक्टने सर्व पाहणी केली व मग आम्हाला त्यांनी समजावलं की बाबा इथं 9 फ्लॅट हे अजूनपर्यंत म्हणजे कम्प्लिशन नाहीये म्हणून. त्यावेळेस मग आम्ही त्याच्यामध्ये डीपली उतरलो. मग आम्ही बिल्डरला नोटीस बजावली की बाबा इथं 9 फ्लॅट आजही इनकम्प्लीट आहेत, का कम्प्लिशन नाही त्यांना. मग बिल्डरला नोटीस बजावल्यानंतर बिल्डरने मग आमच्याशी वार्ता केली की बाबा आपण ते करून घेऊ. मग आम्हाला पुणे महानगरपालिका, कारण पहिली ही एरिया पुणे महानगरपालिकामध्ये होती,
पुणे महानगरपालिकेतनं कागदपत्र प्राप्त करावं लागले, तिकडची मोजणी, परत नंतर पिंपरी चिंचवडमध्ये हस्तांतर केले ते कागदपत्रांचे, मग तिथली मोजणी, असे करत आम्हाला ते कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळवण्यासाठी 2 वर्ष लागले. 2 वर्षाची कालावधीमध्ये आमचे 5 माणसं त्याच्यासाठी वेळोवेळी झटत होते. ह्या 5 माणसांचं 2 वर्षाचा कालावधी विचार करायचा भाग येतो. मग आम्ही ते मिळवले. 9 फ्लॅट्सला कम्प्लिशन मिळवल्यानंतर आम्ही ते युद्ध जिंकल्यासारखं आम्हाला खूप मोठं वाटलं. त्यानंतर मग आम्ही कन्व्हिन्स डीडसाठी गेलो. कन्व्हिन्स डीडसाठी मग आमचे ॲडव्होकेट्स असू, आमचे MSW मॅडम होत्या, ह्या सर्वांनी मग आम्ही जाऊन प्रत्येक वेळेस प्रत्येक ठिकाणी ते कागदपत्राची पूर्तता केली व कन्व्हिन्स डीडसाठी आम्ही शेवटी दाखल केली. दाखल केल्यानंतर मग आम्हाला तिथंही कमीत कमी 1.5 वर्ष लागले, कारण अनेक लोक तेव्हाच काही सोसायटीचे मेंबर्सचे नातवंड होते, त्यांनी विरोध दर्शवला होता की आम्हाला ह्याचा काही फायदा नाही मिळाला. म्हणजे लँडलॉर्डचे त्यांनी विरोध दर्शवला की आम्हाला ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे पैसे किंवा काही मिळाले नाही, त्यामुळं आम्ही ही सोसायटी कन्व्हिन्स डीड देण्यास आमचा नकार आहे. मग आम्हाला त्यासाठी पुन्हा त्याच्या विरोधात लढावं लागलं आणि तिथून मग आम्हाला आमच्यासारखा निकाल लागला. तेव्हा कन्व्हिन्स डीडसाठी आम्ही पूर्णपणे आमचं म्हणजे पूर्णपणे स्वीकार झाला. DR ने आम्हाला मग ऑर्डर दिली की बाबा ह्यांचं कन्व्हिन्स डीड करण्यास कुठलीही हरकत नाही. अशा प्रकारे आम्ही कन्व्हिन्स डीड सुद्धा मिळवले. पण हे सर्व करत असताना सोसायटीमधील काही लोकांनी आम्हाला विरोध दर्शवला होता. काही लोक तर सांगायचे की हे नुसते पैसे खातात, पण ह्यांना घरात बसल्यावरती ह्यांना त्याची कल्पनाच नाही की आम्ही काय करतोय, आम्ही किती वेळा पळतोय. एक कागदपत्र मिळवण्यासाठी आम्हाला महिनाही गेलेला आहे, इथपर्यंत आमची अवस्था झाली होती. कधी कधी तर असं वाटत होतं की का घेतलं आम्ही हे काम घेऊन आमची मनस्थिती बिघडलेली. कधी कधी धमक्याही आलेल्या आहेत. आम्हाला खूप वाईट वाटत होतं, पण आम्ही हे बाकीचे जे निष्पाप लोक होती ह्यांना न्याय मिळवून द्यायचा आम्ही एक निश्चय केला आणि तो न्याय मिळवून देण्यास आम्ही आज खूप म्हणजे आनंदी आहोत की आम्ही यांना हा न्याय मिळवून दिलाय. त्याबद्दल आम्हाला मनातून खूपच म्हणजे असे आमच्या स्वतःची मनसमजुती आम्हाला वाटते की आम्ही कुठंतरी काहीतरी काम चांगलं केलंय आणि ह्या लोकांना न्याय मिळवून दिला. असो, काही लोकांची आजही परिस्थिती खूपच म्हणजे आमच्याबद्दलची नकारात्मकची परिस्थिती आहे, कारण त्यांना वाटत असेल की आपल्याला हे सगळं मिळालं ते चुकीचं झालं, कारण त्यांना दुसरं काहीतरी अपेक्षा होत्या. त्यांना असं वाटत असेल की आपण जर ह्यांचा विरोध केला तर आपल्याला बिल्डरकडनं कुठल्या तरी प्रकारचं मोबदला मिळेल. अशा प्रकारची लोक पण इथं आहेत. आजही या सोसायटीमध्ये आम्हाला विरोधच दाखवला जातो. पण आज आम्ही हे जेव्हा आम्ही आज एका वार्ता जगत यांच्याशी बोलताना आम्हाला खरोखर खूपच आनंद वाटतो आणि त्यांनी आमचं कामाच्या आम्हाला आता सर्टिफिकेट द्यावं की ह्यांनी जे काम केलंय ते काम किती चांगलं केलंय, किती लोकांना न्याय मिळवून दिला, ह्याच्याबद्दल आम्हाला एक आनंदाची बातमी मिळाली पाहिजे. असं मी बोलून माझे 2 शब्द बोलून मी संपवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, माझं नाव वंदना सुकरे आणि मी इथे अरुल फाउंडेशन इथे को सेक्रेटरी म्हणून काम करते. मी एक काउन्सिलर देखील आहे. माझं कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स इथून माझं शिक्षण झालेलं आहे आणि मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून अनेक वर्षापासून काम करत आहे. माझं जे महत्त्वाचं जे काम आहे ते म्हणजे स्त्रियांचं सक्षमीकरण, ह्याच्यावर आम्ही काम करतो. आणि विविध माझा पहिला जो प्रोजेक्ट होता तो वर्ल्ड बँकच्या रिलेटेड होता, ज्याच्यामध्ये पण आम्ही स्त्रियांसाठी सेल्फ हेल्प ग्रुप तयार केले होते आणि विविध गावांमध्ये, विविध महाराष्ट्रामधल्या गावांमध्ये जाऊन आम्ही पहिल्यांदा स्त्रियांना तुम्ही तुमच्या पायावर कसं उभं राहायचं ह्याच्याबद्दल आम्ही हे केलं होतं.
त्याचप्रमाणे अनेक वर्षांनी कोविड नंतर मी अरुल फाउंडेशन इथे आले आणि मला असं दिसलं की इथे पण खूप सुंदर रीतीने काम चालू आहे आणि त्यांनी खूप छान रीतीने करोना ह्या काळामध्ये काम केलं. त्यांनी सगळ्यात पहिले तर मला माझ्या सोसायटीमध्ये मी जे काही काम केलं होतं सेक्रेटरी म्हणून, तर त्याच्यासाठी त्यांनी करोना योद्धा म्हणून मला त्यांनी पुरस्कार दिला आणि मग त्याच्यानंतर मला असं वाटलं की मी इथे काम करावं. अनेक स्त्रियांना विविध आत्महत्येच्या घरगुती प्रॉब्लेम्समधून किंवा त्यांचे लग्न उशिरा होत असतील किंवा काय या प्रकारचे काउन्सिलिंग करून आम्ही प्रत्येक आत्तापर्यंत आमच्या जेवढ्या केसेस झाल्या आहेत त्या 100% सक्सेसफुल झालेल्या आहेत आणि त्याच्यासाठी मला खूप बरं वाटतं आहे. कारण इथं ज्या कोणी स्त्रिया आत्तापर्यंत आल्या त्यांना खूप योग्य मार्गदर्शन मिळालेलं आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये आज त्या काही ना काही करत आहेत आणि त्यांनी अजिबात स्वतःचा धीर सोडलेला नाही आहे आणि त्या इतर स्त्रियांना देखील मोटिवेट करतात की त्यांनी पण आयुष्यामध्ये कसं पुढे चालावं. तसंच आता जसं सरांनी सांगितलं आहे तसं आम्ही आता मार्गदर्शन ह्या गोष्टींचं पण करतो की सोसायटीमध्ये की काय महत्त्व आहे सोसायटी फॉर्म करण्याचं, त्याच्यामध्ये किती त्यांचा फायदा आहे आणि काय तोटे आहेत ह्याबद्दल बरेच जणांना माहिती नसते. आपण घरं घेतो आणि घरं घेऊन मग त्याच्यानंतर पुढे काय होतं ते प्रत्येकाला माहिती आहे, पण त्याचे कानून कायदे काय असतात, त्यांचं बायलॉज काय असतात ह्याच्याबद्दल आम्ही थोडं त्यांना मार्गदर्शन करून तुम्ही सोसायटी फॉर्म करा ह्याच्याबद्दल आम्ही मार्गदर्शन करतो आहे. तर हे सगळ्या कामामध्ये आता सध्या बरंच आम्हाला त्याच्यामध्ये पण सक्सेस मिळालेला आहेत आणि बरेच लोक आम्हाला अप्रोच होत आहेत की आम्हाला हे देखील तुम्ही गाईड करा, मार्गदर्शन करा. या प्रकारे हे काम चालू आहे. हे काम करताना तुम्हाला कोणत्या अडचणीला सामोरे जावे लागते? कन्व्हिन्स डीड सगळ्यात प्रथम आम्हाला करावं लागतं आणि त्यासाठी कन्व्हिन्स डीड करण्यासाठी अनेक अडचणी येतात. सगळ्यात तर पहिले की सोसायटीचे कागदपत्र ते जमा करणे, परत ऑडिट रिपोर्ट्स असतात ते जमा करणे आणि परत जो काही सोसायटीचा इंडेक्स असतो त्यांनी काय डेव्हलपमेंटच्या बरोबर केलेलं असतं बिल्डर बरोबर, हे सगळे कागदपत्र आम्हाला एकत्र करावं लागतात. आणि ते करताना अनेकदा असं होतं की जे जुने पदाधिकारी असतात ते आम्हाला ते सगळे कागदपत्र देत नाही. त्यांचा एक अविश्वास असतो किंवा त्यांना सत्ता हवी असते म्हणून ते पहिल्यांदा तर आम्हाला कागदपत्र देण्यात खूप अडचणी निर्माण करतात. त्यातले जे जुने कमिटी मेंबर्स असतात किंवा हे असतात तर त्यांना ते अनेकदा ते मेंटेनन्सचा जो ऑडिट असतात ते झालेले नसतात, त्यांना त्याच्याबद्दल कायदे कानून माहिती नसतात, बायलॉज माहिती नसतात. पण हे सगळं जमा करण्यासाठी आम्हाला हवेलीमध्ये जावं लागतं. मग ऊन पाऊस काही आम्हाला हे बघावं लागत नाही आणि आम्ही त्याच्यामध्ये जातो. ते तिथं जाऊन तिथल्या पदाधिकाऱ्यांना आम्ही भेटतो. जसं रजिस्टर ऑफिसला जावं लागतं आणि सोसायटी रजिस्ट्रेशन ऑफिसला जाऊन मग त्यांना आम्हाला ऍप्लिकेशन्स करावं लागतात, अनेकदा जाऊन फॉलोअप करावं लागतात आणि मग कधीतरी मग ते कम्प्लीट होऊन ते होतं. आणि ह्या सगळ्यांना जे कॉपरेशन लागतं की पूर्ण सोसायटी मेंबर्सना, तर ते सगळे लोक करत नाही. जर आपण म्हटलं की 100% लोक आहेत तर 50 लोक कॉपरेट करतात, 50% करत नाही. मग ह्यांच्याशी जे आपल्याला समजून सांगणे आहे पहिले प्रेमाने सांगावं लागतं, मग थोडंसं कठीण ह्याच्यात सांगावं लागतं आणि मग कायद्या जे काय बायलॉज आहे त्याप्रमाणे आम्हाला त्यांना नोटिसा इश्यू करून मग सगळं काही व्यवस्थित कागदपत्र करावं लागतं. यासाठी आम्हाला ऊन पाऊस काही नाही, उलट आम्हाला फक्त चांगलं करण्याचा आम्हाला ह्याच्यातून फायदा काहीच नसतो किंवा लोक वावा तर करत नाही, पण आम्हाला त्याच्यामध्ये फक्त नावं ठेवल्या जातात आणि तुम्ही पैसे खाल्ले, तुमचा काहीतरी इंटरेस्ट आहे हे ऍक्च्युअली बोलल्या जातं, पण त्यांना हे कळत नाही की त्यांच्यासाठी चांगलं आहे. बरोबर आहे, खरं आहे. मॅडम, सोसायटीचं जे मेंटेनन्सचं जे प्रॉब्लेम असतं त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? सोसायटी मेंटेनन्स ऍक्च्युली हा खूपच सेन्सिटिव्ह इश्यू आहे. काय असतं की अनेकदा सोसायटी मेंटेनन्स द्यायला खूप लोक टाळाटाळ करतात. त्यांना ऍक्च्युली महत्व कळतच नाही की मेंटेनन्स कशासाठी दिला जातो. मेंटेनन्स हा आपण याच्यासाठी गोळा करतो की सोसायटीची जी सुरक्षता आहे, स्वच्छता आहे किंवा त्याच्या ज्या अम्युनिटीज आहे त्या व्यवस्थित ठेवावा आणि जेणेकरून आपली सोसायटी छान दिसावी, चांगली दिसावी, रंगरंगोटी करून स्वच्छ दिसावी, हे त्याच्या मागचं मेन उद्दिष्ट असतं. पण हे उद्दिष्ट खूप लोकांना कळत नाही आणि ते काय करतात की कशाला उगीच सोसायटी द्यायची आहे, चाललंय ना सगळं, कॉमन लाईट असतात, परत वॉटर बिल्स असतं, वॉटर असतं,
पण ह्याचं सगळं चालवण्यासाठी की प्रत्येक गोष्टीला पैसा लागतो आणि ते मेंटेन करायसाठी सोसायटी मेंटेनन्स घेतल्या जाते. पण असं असतं की जसं मी सांगितलं की जर 100 लोक असतील तर त्याच्यातले 70-80 लोक हे कंटिन्युअसली आणि त्यांना ज्यांना माहिती आहे ते सोसायटी वेळेवर दर महिन्याला देतात. पण त्याच्यामधले काही असे 20-30% लोक असतात की त्यांना सोसायटी द्यायला खूप जीवावर येतं. त्यांना ते काय मजा वाटते माहिती नाही, पण ते सोसायटी द्यायला टाळाटाळ करतात. एक तर पैशाचा अभाव असेल आणि पैसे असतील तरी त्यांना ते द्यायचे नसतात, कारण त्यांचं असं असतं की जी कमिटी आहे जे काम करतात, ऍक्च्युली पगार तर कोणाला मिळत नाही जे काम करणारा व्यक्ती असतो, पण त्यांना असं वाटतं की ह्यांना त्याच्यातून फायदा, ह्यांना पैसा मिळेल, प्रॉफिट मिळेल म्हणून ते देत नाही. मग ते गैरसमजुती निर्माण करण्याचा प्रयत्न करतात की हा ह्यांच्याकडे पैसा जास्त असतो, हे पैसे खातात, हे सगळ्या गोष्टी करून हा सगळ्या प्रॉब्लेम्स येतात. मग त्यांना काही अमेनिटीज जर एक्स्ट्रा हव्या असतील, जर आपण ऑब्जेक्शन हे केलं की तुम्ही इकडे भिंत का बांधली किंवा तुम्ही एक्सटेंड का केलं जे कायद्यात नसतं बायलॉजच्या, तर आपण ऑब्जेक्शन रेस केलं तरी त्यांना राग असतो त्या गोष्टीचा आणि म्हणून ते आपल्यावर काही ना काही त्रास देण्याचं उद्दिष्ट ठेवतात की मेंटेनन्सच द्यायचं. मेंटेनन्स नाही दिलं तर तुम सोसायटीच कशी चालेल आणि मग ह्यांची कशी मजा होते, हे फक्त त्याच्यामधला एक रिवेंज मोड असतो. पण मग ह्या सगळ्यातून आम्हाला त्रास खूप होतो, मानसिक त्रास होतो, शारीरिक त्रास होतो आणि सगळ्यात महत्वाचं स्वतःच्या कधी कधी खिशातून पैसे घालावे लागतात की सोसायटीची लाईट कट होऊ नाही, मेंटेनन्स व्यवस्थित जायला हवं आणि लोकांना असुविधा होऊ नये, कारण 100 कुटुंब असतात. तर हे जे आहे हे अशा पद्धतीचे त्रास असतात. पण त्याच्यावर कायदा आहे, जसं बायलॉज आहेत आणि बायलॉज प्रमाणे मग त्यांना आम्ही पहिल्यांदा बोलवतो, त्यांना सांगतो की एवढी तुमची सोसायटी पेंडिंग आहे. सपोज 3 महिन्याच्या वर असेल, 6 महिन्याच्या वर असेल, असतात काही लोकांचा वर्षाची सोसायटी ते पेंडिंग ठेवतात आणि मग त्यांना सांगतात. मग त्यांनी सांगितलं नाही तर पहिल्यांदा सोसायटीकडून आपण नोटीस इश्यू करतो की तुमची एवढी सोसायटी पेंडिंग आहे, तुम्ही द्या. पण त्यावरही लोक ऐकत नाहीत. मग आपण त्यांना कायदेशीररित्या ज्या बायलॉज प्रमाणे 154B सेक्शन ह्याच्याप्रमाणे आपण त्यांना कायदेशीर 3 नोटिसा पाठवतो, पहिली, दुसरी, तिसरी. आणि जर त्याला ते सगळं ऐकलं नाही तर ते सोसायटी रजिस्ट्रेशन ऑफिस ते हळूहळू जप्तीची नोटीस काढतात. मग त्यांच्या गाड्या जप्त करतील, कारण पार्किंग असतात, पार्किंग अलॉट केलेलं असतं. हे सगळ्या हळूहळू जप्तीच्या हळूहळू प्रोसिजर चालू होते आणि अशा पद्धतीने मग जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी चालू होतात, वरून जेव्हा खूप प्रेशर येतं तेव्हा हे सोसायटी मेंटेनन्स द्यायला सुरुवात करतात. तर या पद्धतीने तो सगळा त्रास होतो. एकाच सोसायटीने अनेक सोसायटीमध्ये ह्या प्रत्येक जो चेअरमॅन असतो, सेक्रेटरी असतो आणि ट्रेजरर असतो, त्याच्यावर तर ते असतं की पैसे खाल्लेत आणि मग त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई केल्या जाते आणि मानसिक त्रास दिला जातो. अशा सगळ्या पद्धतीला आम्हाला सगळं फेस करावं लागतं. पण ते आम्ही आनंदाने तरी काम करतो, कारण 4 लोक ज्यांना त्याच्यातलं काही कळत नाही किंवा त्याच्यात ते लिटरसी नाहीये त्यांची, तर त्याच्यासाठी आपण 10 लोकांचं नुकसान करू नये असं आम्हाला वाटतं. म्हणून आम्ही त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद मॅडम. नमस्कार. मॅडम, सोसायटीचं जे मेंटेनन्सचं जे प्रॉब्लेम असतं त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? सोसायटी मेंटेनन्स ऍक्च्युली हा खूपच सेन्सिटिव्ह इश्यू आहे. काय असतं की अनेकदा सोसायटी मेंटेनन्स द्यायला खूप लोक टाळाटाळ करतात. त्यांना ऍक्च्युली महत्व कळतच नाही की मेंटेनन्स कशासाठी दिला जातो. मेंटेनन्स हा आपण ह्याच्यासाठी गोळा करतो की सोसायटीची जी सुरक्षता आहे, स्वच्छता आहे किंवा त्याच्या ज्या अम्युनिटीज आहे त्या व्यवस्थित ठेवावा आणि जेणेकरून आपली सोसायटी छान दिसावी, चांगली दिसावी, रंगरंगोटी करून स्वच्छ दिसावी, हे त्याच्या मागचं मेन उद्दिष्ट असतं. पण हे उद्दिष्ट खूप लोकांना कळत नाही आणि ते काय करतात की कशाला उगीच सोसायटी द्यायची आहे, चाललंय ना सगळं, कॉमन लाईट असतात, परत वॉटर बिल्स असतं, वॉटर असतं. पण ह्याचं सगळं चालवण्यासाठी की प्रत्येक गोष्टीला पैसा लागतो आणि ते मेंटेन करायसाठी सोसायटी मेंटेनन्स घेतल्या जाते. पण असं असतं की जसं मी सांगितलं की जर 100 लोक असतील तर त्याच्यातले 70-80 लोक हे कंटिन्युअसली आणि त्यांना ज्यांना माहिती आहे ते सोसायटी वेळेवर दर महिन्याला देतात. पण त्याच्यामधले काही असे 20-30% लोक असतात की त्यांना सोसायटी द्यायला खूप जीवावर येतं. त्यांना ते काय मजा वाटते माहिती नाही, पण ते सोसायटी द्यायला टाळाटाळ करतात. एक तर पैशाचा अभाव असेल आणि पैसे असतील तरी त्यांना ते द्यायचे नसतात, कारण त्यांचं असं असतं की
जी कमिटी आहे जे काम करतात, ऍक्च्युली पगार तर कोणाला मिळत नाही जे काम करणारा व्यक्ती असतो, पण त्यांना असं वाटतं की ह्यांना त्याच्यातून फायदा, ह्यांना पैसा मिळेल, प्रॉफिट मिळेल म्हणून ते देत नाही. मग ते गैरसमजुती निर्माण करण्याचा प्रयत्न करतात की हा ह्यांच्याकडे पैसा जास्त असतो, हे पैसे खातात, हे सगळ्या गोष्टी करून हा सगळ्या प्रॉब्लेम्स येतात. मग त्यांना काही अमेनिटीज जर एक्स्ट्रा हव्या असतील, जर आपण ऑब्जेक्शन हे केलं की तुम्ही इकडे भिंत का बांधली किंवा तुम्ही एक्सटेंड का केलं, जे कायद्यात नसतं बायलॉजच्या, तर आपण ऑब्जेक्शन रेस केलं तरी त्यांना राग असतो त्या गोष्टीचा आणि म्हणून ते आपल्यावर काही ना काही त्रास देण्याचं उद्दिष्ट ठेवतात की मेंटेनन्सच द्यायचं. मेंटेनन्स नाही दिलं तर तुम सोसायटीच कशी चालेल आणि मग ह्यांची कशी मजा होते, हे फक्त त्याच्यामधला एक रिवेंज मोड असतो. पण मग ह्या सगळ्यातून आम्हाला त्रास खूप होतो, मानसिक त्रास होतो, शारीरिक त्रास होतो आणि सगळ्यात महत्वाचं स्वतःच्या कधी कधी खिशातून पैसे घालावे लागतात की सोसायटीची लाईट कट होऊ नाही, मेंटेनन्स व्यवस्थित जायला हवं आणि लोकांना असुविधा होऊ नये, कारण 100 कुटुंब असतात. तर हे जे आहे हे अशा पद्धतीचे त्रास असतात. पण त्याच्यावर कायदा आहे, जसं बायलॉज आहेत आणि बायलॉज प्रमाणे मग त्यांना आम्ही पहिल्यांदा बोलवतो, त्यांना सांगतो की एवढी एवढी तुमची सोसायटी पेंडिंग आहे. सपोज 3 महिन्याच्या वर असेल, 6 महिन्याच्या वर असेल, असतात काही काही लोकांचा वर्षाची सोसायटी ते पेंडिंग ठेवतात आणि मग त्यांना सांगतात. मग त्यांनी सांगितलं नाही तर पहिल्यांदा सोसायटीकडून आपण नोटीस इश्यू करतो की तुमची एवढी सोसायटी पेंडिंग आहे, तुम्ही द्या. पण त्यावरही लोक ऐकत नाहीत. मग आपण त्यांना कायदेशीररित्या ज्या बायलॉज प्रमाणे 154B सेक्शन ह्याच्याप्रमाणे आपण त्यांना कायदेशीर 3 नोटिसा पाठवतो, पहिली, दुसरी, तिसरी. आणि जर त्याला ते सगळं ऐकलं नाही तर ते सोसायटी रजिस्ट्रेशन ऑफिस ते हळूहळू जप्तीची नोटीस काढतात. मग त्यांच्या गाड्या जप्त करतील, कारण पार्किंग असतात, पार्किंग अलॉट केलेलं असतं. हे सगळ्या हळूहळू जप्तीच्या हळूहळू प्रोसिजर चालू होते आणि अशा पद्धतीने मग जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी चालू होतात, वरून जेव्हा खूप प्रेशर येतं तेव्हा हे सोसायटी मेंटेनन्स द्यायला सुरुवात करतात. तर या पद्धतीने तो सगळा त्रास होतो. एकाच सोसायटीने अनेक सोसायटीमध्ये ह्या प्रत्येक जो चेअरमॅन असतो, सेक्रेटरी असतो आणि ट्रेजरर असतो, त्याच्यावर तर ते असतं की पैसे खाल्लेत आणि मग त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई केल्या जाते आणि मानसिक त्रास दिला जातो. अशा सगळ्या पद्धतीला आम्हाला सगळं फेस करावं लागतं. पण ते आम्ही आनंदाने तरी काम करतो, कारण 4 लोक ज्यांना त्याच्यातलं काही कळत नाही किंवा त्याच्यात ते लिटरसी नाहीये त्यांची, तर त्याच्यासाठी आपण 10 लोकांचं नुकसान करू नये असं आम्हाला वाटतं. म्हणून आम्ही त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद मॅडम. नमस्कार. नमस्कार, मी ॲडव्होकेट अजय जाधव. मी जास्त करून कन्व्हेन्स डीड या क्षेत्रामध्ये जास्त प्रमाणात काम करतो आणि क्रिमिनल पण या क्षेत्रात देखील काम करतो. आणि मी पेशाने वकील आहे आणि ह्यामध्ये अरुल फाउंडेशन या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करतो. तसेच महिला सक्षमीकरण, महिलांना रोजगार मिळवून देणे, हे असे बरेच उपक्रम राबवून महिला सक्षमीकरण करण्याचं कार्य आम्ही करत असतो. सर, कन्व्हेन्स डीड म्हणजे काय व त्याचे महत्व काय? कन्व्हेन्स डीड म्हणजे जनरली बघायला गेलं तर जमिनीचे अभिहस्तांतरण. अभिहस्तांतरण म्हणजे काय, जी अगोदर डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट नुसार जमीन मालकाने बिल्डरला डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट करून जी बिल्डिंग बांधायला दिली, ती जमीन जी आहे ती सोसायटीच्या नावे करून घेणे म्हणजे कन्व्हेन्स डीड. कन्व्हेन्स डीडचा फायदा असा होतो की कन्व्हेन्स डीड केल्याने तुम्हाला तुमच्या जे सोसायटी आहे, सोसायटीच्या नावाने जमीन होतात, त्यामध्ये जे जुने मालक आहेत, त्यांचे वारस आहेत, त्यांचे हस्तांतरण कमी होतं आणि ते हस्तांतरण बंद होऊन जातं. आज आपण अनेक ठिकाणी इमारती आहेत पण त्याच्यात कायदेशीर सोसायटी स्थापन केलेली नाही व काही सभासद स्वतःच पुढाकार घेऊन ते सुरळीत करण्याचा प्रयत्न करतात. काही अजबाबदार लोक त्यांचा जाणून बुजून विरोध करतात. अशा वेळेस नेमके कोणते पाऊल उचलले पाहिजे? प्रत्येक सोसायटीमध्ये प्लस आणि मायनस असे दोन्ही घटक असतात. काही व्यक्ती असतात की ते आपली सोसायटी जी आहे ती सुंदर, सुशिक्षित आणि व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करत कन्व्हेन्स डीड म्हणा, आपला मासिक शुल्क म्हणा, हे सगळं व्यवस्थित भरून आपली संस्था जी आहे ती सुरळीत कशा प्रकारे चालेल
यासाठी पुढाकार घेऊन कार्य करत असतात. परंतु त्यामध्ये मायनस घटक देखील असतात की जे मासिक शुल्क न देता कशा पद्धतीने अडथळे निर्माण करता येईल याचा विचार करत असतात आणि त्यांना ही मासिक शुल्क जे आहे ते भरण्यापासून बचावासाठी ते विविध पर्याय निवडत असतात. तर त्यांच्यासाठी खूप साऱ्या उपाययोजना आहेत. त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा उपनिबंधक कार्यालय असतं सहकारी संस्थेचं, तिथं जाऊन आपण अर्ज करू शकतो. त्या अर्जावर आपण 18% व्याज दराने त्यांच्याकडनं जे मासिक शुल्क त्यांचं उरलेलं आहे किंवा शिल्लक आहे यामध्ये आपण 18% व्याज दराने त्यांच्याकडनं व्याज घेऊ शकतो. त्याच्यावर पॅनल्टी लावू शकतो आणि जर पॅनल्टी लावून देखील जर त्यांनी भरायला काचकूच केली तर त्यावर आपण त्यांचा फ्लॅट जो आहे तो विक्रीस काढून त्यांना आपण सोसायटीच्या बाहेर देखील काढू शकतो. हे सगळे उपाययोजना तिथे बाय लॉज मध्ये लिहिलेल्या आहेत. आपण फक्त त्याचा अवलंब करायचा असतो. त्या पद्धतीने आपल्याला रेमेडीज जे आहे ते मिळून जातात. आत्ताच आपण पाहिलं अरुल फाउंडेशनचे संस्थापक सचिव राज मरियन व सौ वंदना सुक्रे MSW अरुल फाउंडेशनच्या सहसचिव व ॲडव्होकेट अजय जाधव यांची मुलाखत. येणाऱ्या दुसऱ्या बातमीच्या सत्रात आपण पाहणार आहोत वरील तिन्ही मान्यवरांची मुलाखत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.